नमस्ते. माझ्या चॅनलला प्रथम लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल ऐकन दाबायला विसरू नका. आर्य चाणक्याची नीती कुठे कुठे आणि कशी त्याचा वापर करावा, कसं त्याचा वापर करावा हे आपल्याला आर्य चाणक्य सांगतात. आर्य चाणक्य काय सांगतात बघा. मूर्ख शिष्याला उपदेश करणे, दुष्ट स्त्रीचा सांभाळ करणे आणि दुःखी माणसाबरोबर व्यवहार करणे या तिन्ही गोष्टी विद्वान व्यक्तींना देखील दुःखी बनवतात. म्हणजे भावार्थ काय त्याचा? दुःख देणाऱ्या 3 गोष्टी. एक, मूर्ख शिष्य. मूर्ख शिष्याची आकलन शक्ती नगण्य असते. शेख चिल्लीच्या मूर्खपणाच्या गोष्टी सुपरिचित आहेतच. सांगितलेल्या गोष्टींच्या अर्थाचे त्याला आकलन होत नाही. गुरु कितीही ज्ञानी असला तरी मूर्ख शिष्याला शिकवल्याने त्याला पालथ्या घड्यावर पाणी हाच अनुभव येईल. त्याचे प्रयत्न, वेळ, वाणी व्यर्थ जाईल व ज्ञानदानाच्या समाधानाऐवजी केवळ अपयशाचे दुःखच पदरी पडेल. दुसरं बघा काय आहे. दुष्ट व्यक्ती. दुष्ट व्यक्ती इतरांना पीडा देण्यातच आनंद मानते. अशी व्यक्ती उपकाराची फेड अपकाराने करते. दुष्ट स्त्रीचा सांभाळ केल्याने व्यक्ती अगदी पंडित असली तरी तिला क्लेशच होतील. कारण पयपानम भुजंगनाना केवलम विषवर्धनम. दुःखी व्यक्ती. रोगी, बेकार, दिवाळखोर किंवा मनोदुर्बळ व्यक्ती नेहमीच दुःखी असते. अशी व्यक्ती नशिबालाच दोष देते, दुःख उगाळत बसते. अशा व्यक्तीच्या सहवासात विचारी व्यक्तीला, विद्वानाला सुद्धा नैराश्य येते. म्हणजे याच्यातून बोध काय घ्यायचं? दुःख देणाऱ्या गोष्टींपासून आपण दूरच राहायचंय, दूर राहावे. हे आर्य चाणक्याची नीती आहे. तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करा, बेल ऐकन दाबा, लाईक करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, वंदे मातरम. भारत माता की जय.